जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा। पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते, सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढील निरूपणाला सुरुवात करते। जे झालेची नाही सर्वथा, तयावरी निर्गुणाची सत्ता। ऐसे हे ज्ञातेपणे बोलता, तुझ लाज नाही श्रीराम। सकळ माया ऐसे म्हणता, आणि झालीच नाही ऐसेही सांगता। तरी म्या काय करावे आता, सांगा स्वामी श्रीराम। अरे जे झालंच नाहीये त्याच्यावर सत्ता चालते असं तू म्हणतोस तरी कसं? एकीकडे म्हणतोयस माया आणि ब्रह्म याचं ज्ञान मला झालं, दुसरीकडे मिथ्या मायेवर निर्गुणाची सत्ता चालते असं म्हणायला तुला लाज कशी नाही वाटत? सत्ता असायला दुसरं कोणीतरी पाहिजे ना. समर्थ अतिशय निर्भीड आहेत, लाज काढायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत, कारण मुळात ते निरीच्छ आहेत. शिष्याला खरं ज्ञान प्राप्त होणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हा शिष्य गेला तर आपली शिष्यांची संख्या कमी होईल का, मग आपलं कसं होईल, असे व्यावहारिक विचार करणारे समर्थ नाहीत. त्यांना शिष्यांची काळजी आहे म्हणून कधी प्रेमाने कधी फटकारून पण ज्ञान देणं महत्त्वाचं आहे हे ते जाणू नयेत, कारण ते हाडाचे शिक्षक आहेत. सारं जग, दृश्य अदृश्य विश्व ही मायाच आहे, नाशिवंत आहे हे सांगूनसुद्धा शिष्याच्या मनामध्ये गोंधळ उत्पन्न झाला आहे. त्यामुळे खरं म्हटलं तर आमच्या मनातसुद्धा हा गोंधळ निर्माण होतोच आहे बरं का. नाशिवंत आहे हे, माया नाशिवंत आहे, माईक आहे हे सांगितलं असलं तरी आम्हाला तरी मनापासून कुठे पटतं हो. कारण जे दिसतंय, जे जाणवतंय, जे अनुभवाला येतं आहे त्याला म्हणायचं ते माईक आहे, खोटं आहे, मिथ्या आहे. त्याला नाहीच आहे असं म्हणायचं. आणि जे दिसत नाही, जे जाणवत नाही, जे अनुभवाला येत नाही त्याला मात्र आहे, असं त्याचे असे असं म्हणायचं. आम्हाला त्याचा अनुभवसुद्धा अजून येत नाही, पण हे बाहेरचं विश्व ज्याचा आम्हाला अनुभव येतो आहे आणि ते म्हणायचं ते माईक आहे, ते खोटं आहे, ते मिथ्या आहे, हे आम्हालासुद्धा जरा पटायला जड जातं ना. शिष्यांनी इथे त्यांना शरण जाऊन अगदी रडकुंडीला येऊन हा प्रश्न विचारला. मला खरंच नाही हो कळलं, तुम्ही एकीकडे सर्व काही माया आहे असं म्हणता, दुसरीकडे माया अस्तित्वातच नाही असंही म्हणता, झालीच नाही असंही म्हणता, अरे जे झालेची नाही असंही म्हणता. हे काय कोडे? हे खरं म्हणजे सगळं विसंगत नाही का वाटत? पण मला हे अजून समजलं नाही, हे उलगडलं नाही, माझा अजून गोंधळच झालेला आहे. शिष्यही तेवढाच जिद्दीचा आहे बरं. त्याला पूर्ण समजेपर्यंत आपल्याला ज्ञान व्यवस्थित झालं पाहिजे, प्रत्येक शंका कुशंका विचारलीच पाहिजे. या हेतूने तो प्रत्येक गोष्ट आता विचारतो आहे, कारण तो मनापासून श्रवण करतो आहे.
जे श्रवण केलं आहे ते चित्तामध्ये ठसवतो आहे आणि ते ठसवल्यानंतर ते पटतंय का नाही पटतंय हेही बघतो आहे. कारण मनाला पटलं तरच ती गोष्ट आपण करू शकतो, मनाला पटलं नाही तर आपण ती गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे केली तरी ती उत्साहाने करत नाही असं म्हणूया फार तर. इथे शिष्य त्यांना तसं म्हणतोय त्यावेळेला समर्थ त्याला म्हणतात, अरे मनासी जे जे अनुभविले ते ते माईक नाथिले, ती तुके तुआ टाकिले पाहिजे स्वानुभवे श्रीराम. म्हणजे जे काही तुला मनाला भासतंय, मनाला वाटतंय ते ते माईक आहे. सकळ ही माया परी नाथिली, स्वरूपी तो नाही राहिली, येवम आहे नाही हे बोली, माया जाण श्रीराम. सद्गुरू समर्थांना शिष्याची दया आली. त्यांनी पुन्हा प्रेमाने शिष्याचं शंका निरसन करायला सुरुवात केली. जसं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, शिष्याने प्रश्न विचारावे हे त्याचं कर्तव्य आहे आणि शिष्याच्या प्रश्नांना त्याचं समाधान होईपर्यंत उत्तर देणं हे सद्गुरूंचं कर्तव्य आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात, अरे जे जे काही अनुभवायला येतं आहे ना, ते ते तुझ्या मनाला जे जे काही समजतं आहे ना, ते सर्व मायेपासून झाले. ते माईक आहे. कारण मन तेची माया. आपलं मन अतिशय चंचल आहे. या मनाच्या अनुभव विश्वामध्ये जे जे येतं ते सर्व मायेचं आहे, माईक आहे, अशाश्वत आहे. या नाशिवंत गोष्टी तू सर्व टाकल्या पाहिजेत. माया दृश्यमान असली तरी मिथ्या आहे. म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. कारण परमात्म स्वरूप जे आहे ते एकम एव अद्वितीय आहे. परमात्म्याहून मूळ मायेला स्वतंत्र अस्तित्व आलं तर तिथे द्वैत निर्माण होईल. पहिल्यांदा सांगताना मी असं म्हटलं होतं की द्वैताची सुरुवात इथून होते. जिथे मायेचं स्पंदन होतं तिथे द्वैताची सुरुवात होते. पण मूळ माया ही सुप्तावस्थेत असते, ते द्वैतही सुप्तावस्थेत असतं. परमात्म्याहून मूळ मायेला जसं स्वतंत्र अस्तित्व आलं तर परमात्मा आणि माया अशा दोन गोष्टी निर्माण होतील. आणि जिथे द्वैत आहे, माया त्याच्या ठिकाणी जी आहे ती माया नाहीच आहे. कारण का? ती त्याची शक्ती आहे. त्याची शक्ती आपल्याला माया म्हणून भासते. ती त्याचीच शक्ती आहे, त्याचं स्पंदन आहे, त्याच्या आतच ती आहे, ती दुसरीकडे कुठे नाही. ती मूळ माया जरी द्वैताचं निर्मिती करणारी असली तरी ती तिथे सुप्तावस्थेतच असल्यामुळे तिथे ते दोघं एकमेकापासून वेगळे नाहीत. याचाच अर्थ अज्ञानाने आम्हाला ती वेगळी वाटते, पण ज्ञान झालं की ती नाही हे आम्हाला समजतं. जेवढा वेळ तिची प्रचिती येते तेवढाच वेळ तिची सत्ता असते. प्रचिती बंद झाली की सत्ता गेली, प्रतीती. याचा अर्थ ते नश्वर आहे. आपण नेहमी आहे आणि नाही या दोन गोष्टीतच बोलतो. अमुक एक गोष्ट आहे, अमुक एक गोष्ट नाही. पण पारमार्थिक भाषेत मिथ्या हे वेगळे हे वेगळं परिमाण सांगितलेलं आहे. माया मात्र मिथ्या आहे. जे अज्ञानकाळी खरं वाटतं पण ज्ञान झाल्यावर त्याचा खोटेपणा कळतो त्याला मिथ्या असं म्हणतात. जे अस्तित्वातच नाही त्याला असत्य असं म्हणतात. मगाशी म्हणताना मी म्हटलं होतं माया ब्रह्मसत आणि माया असत आहे. पण असत आणि मिथ्या, मिथ्या आणि भ्रम असे थोडे थोडे बारीक बारीक फरक आहेत. त्यामुळे जे अस्तित्वातच नाही त्याला असत्य असं म्हणतात. सत्य एकम एव द्वितीय असं परब्रह्म आहे आणि असत्य म्हणजे नाहीच नाही त्याला असत्य असं म्हटलं गेलेलं आहे.
ज्या अस्तित्वातच नाही त्याला असत्य म्हणतात. म्हणून ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं म्हटलेलं आहे. सत्य असतेच असते, असतची असे ते परब्रह्म. असत्य नाहीच नाही, नसतेच नसते, बरोबर याच्या विरुद्ध. उदाहरणार्थ, वंध्यापुत्राच्या लग्नात कासवीच्या दुधाची बासुंदी वंध्यापुत्राच्या भावानी वाढली, हे सगळंच अघटित आहे, असत्य आहे. वंध्या कुणाला म्हणायचं? जिला पुत्र नाही तिला. वंध्येला पुत्र असूच शकत नाही आणि त्याला भाऊ त्याहून शक्य नाही, म्हणजे तेही अशक्य आहे. आणि कासवीचं दूध कधीच नसतं. कासवी दयार्द्र दृष्टीने आपल्या पिल्लांचं रक्षण करते. मग आता कासवीचं दूध शक्य नाही, त्याची बासुंदी तर अशक्यच आहे. असे सगळे ह्या अशक्य गोष्टी जिथे म्हटलं जातं त्या नाहीच, त्यामुळे इथे ते असत्य आहे. आणि तिसरं मिथ्या. मिथ्या ही संकल्पना इथे मायेसाठी वापरलेली आहे. म्हणजे रावणाने, उदाहरण देते, रावणाने सीतेला पळवून नेलं. ही कथा आपल्याला माहिती आहे. वनवासात असताना एक भिक्षू सीतेकडे भिक्षा मागायला आला. गृहस्थ धर्माप्रमाणे सीतामाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या. लक्ष्मणाने रेग मारली होती. भिक्षा मागणारा हा भिक्षू आहे, हा सीतेला झालेला एक प्रकारचा भ्रम होता. तिला वाटत होतं हा भिक्षू आलाय, त्याला भिक्षा देणं आपलं कर्तव्य आहे गृहस्थाश्रमाचं. आणि हे तिला भ्रम का झाला होता? तो अज्ञानामुळे झालेला होता. पण तिने त्या भ्रमाला सत्य मानलं. आम्ही सुद्धा मायेला सत्य मानतो. तिने जे दिसतंय, जाणवतंय, मनाला वाटतंय त्याप्रमाणे त्याला सत्य मानलं. तिने भ्रमाला सत्य मानलं आणि अख्खं रामायण घडलं. भ्रमाला सत्य मानल्यामुळे आम्हालाही सुखदुःख उपभोगावे लागते. जेव्हा त्याचं खरं स्वरूप कळतं, म्हणजे रावण हा भिक्षू नाही आहे, तो एक दैत्य आहे, तो आपल्याला पळवून न्यायला आला होता. जेव्हा त्याने तिला पळवून नेलं तेव्हा तिच्या हे सर्व लक्षात आलं. तेव्हा तो रावण आहे हे तिला कळलं आणि सत्याचं ज्ञान झालं, म्हणजे भ्रम नष्ट झाला. अज्ञानकाळी जे सत्य वाटते, जे सत्य दिसते, जे ज्ञान झाल्यावरती नष्ट होते, त्याला भ्रम किंवा मिथ्या असं म्हणतात. माया भ्रमरूपाने आम्हाला दिसते, ती मिथ्या असते. आणि ज्ञान झाल्यावरती, म्हणजे ते परब्रह्माचं ज्ञान झाल्यावरती, त्यामागचं चैतन्य तत्त्व जे सत्य आहे ते अनुभवता येतं, जे शाश्वत आहे ते अनुभवता येतं. या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की अखंड अनुसंधान ठेवायचं ते फक्त एकच तत्त्व आहे, सच्चिद आनंद स्वरूप. बाकी गोष्टी निसटणाऱ्या आहेत, अशाश्वत आहेत, मिथ्या आहेत. अशा निसटणाऱ्या वस्तूंच्या विचाराने दुःख होतं. काही वेळेला सुखही मिळतं. अनुकूल असतं ते सुख, प्रतिकूल असतं ते दुःख. पण ह्या दोन्ही गोष्टी या मिथ्या गोष्टींमुळे होत असतात, निसटणाऱ्या वस्तूंच्या विचाराने होत असतात. परमार्थामध्ये म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी दुःखाचा अनुभव नाही. इथे दुःखाचा अनुभव नाही, कारण ते सुखरूप आहे. ते परब्रह्म सुखरूप आहे. त्याच्यामध्ये एकदा आपण त्याच्याशी एकरूप झालं की दुःखाला कुठेही वावच नाही. मग जे शाश्वत तत्त्व आहे त्याचंच अनुसंधान ठेवायला पाहिजे. हे जे अशाश्वत आहे ते हळूहळू निसटणारं आहे, ते सोडून द्यायला पाहिजे. आम्ही तेच पक्क धरून ठेवतो आणि सुखदुःख उपभोगायला सुरुवात करतो. एवं सांगतो ते ऐकावे, माईक मायेने जाणावे. आता मनन करावे, सावध होनी श्रीराम. माये करिता माया दिसे, माये करिता माया नासे.
मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा श्रीराम. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जग मिथ्या आहे असं म्हटलं तरी ते जसं असतं तसं असतंच असतं. म्हणजे जग मिथ्या आहे. मलाही कळतं आहे की आजूबाजूचे वृक्ष आज ना उद्या जाणार आहेत, आजूबाजूची माणसं आज ना उद्या जाणार आहेत, हे सगळं निसटणार आहे, हे सगळं मिथ्या आहे. पण मला जेव्हा जेव्हा त्याची प्रतीती येते, मी जेव्हा जेव्हा त्याच्या संपर्कात असतो, मला जेव्हा जेव्हा त्याची आठवण होते, मला जेव्हा जेव्हा मनात त्यामध्ये विचार येतात, त्यावेळेला ते सगळं मला खरं वाटतं. म्हणजे हे जग आहे ते तसंच असतं. वेदांतात जग नष्ट होत नाही, विश्व नष्ट होत नाही, ब्रह्मांड नष्ट होत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होतं, परब्रह्माचं ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, त्यावेळेला आपली जगासंबंधीची कल्पना बदलते. कारण आपण कल्पनेवर जगत असतो. बऱ्याच वेळा आपण कल्पनेच्या पोटी अनेक गोष्टी चुकीच्या असल्या तरी खऱ्या मानतो. एखादी शेजारी राहणारी स्त्री जास्त बोलत नाही, अगदी घुम्यासारखी बसलेली असते, जाता येताना हसतसुद्धा नाही. आम्हाला लगेच वाटतं ती अगदी शिष्टच आहे. हे कल्पना ह्या आम्ही मनाने केलेल्या कल्पना असतात. पण काही वेळाने, काही दिवसांनी असं होऊन जातं की त्या स्त्रीची आणि माझी एवढी घट्ट मैत्री होऊन जाते, आम्ही एकमेकींना सर्व सांगायला सुरुवात करतो. आधी जी शिष्ट वाटत होते ती आता मला सखी वाटायला लागते. हे जे परिवर्तन झालेलं आहे हे माझ्या मनातल्या कल्पना चुकीच्या ठरल्यामुळे किंवा त्या क्षणी मला जे वाटलं त्यानुसार होतं. आता ते बदललं. म्हणजे हे अशाश्वत आहे, ते बदलणारं सुद्धा असतं. म्हणून जग सतत बदलत असतं, दृश्य सतत बदलत असतं. जग कधीही नष्ट होत नाही. वेदांतात जग नष्ट झालं असं कधीही सांगितलेलं नाही. प्रलयकाळी वेगळं. पण इथे आत्मज्ञान झाल्यावर म्हणजे जी मिथ्या आम्हाला मायेचं ज्ञान होत असतं, जेव्हा आत्मज्ञान होतं त्यावेळेला आमची जगासंबंधीची कल्पना बदलते. ते जसं आहे तसं व्यावहारिक पातळीवर राहतंच जग. वेदांती जगाला असत्य म्हणत नाहीत, ते जगाला मिथ्या म्हणतात. कारण जे आपल्याला दिसते, जाणवते, पण ते तसं नाही. मायेच्या संगतीमुळे जगाचा आभास निर्माण होतो आणि ईश्वर संगतीचं सुख मिळतं. तसंच ईश्वराचं रूप आपल्याला समजावून घ्यायला मदत होते. म्हणजे हे सुद्धा मायेतच येतं. देवळं आहे, देऊळ आहे, मूर्ती आहे. हे ईश्वर संगतीचं जर सुख मिळायचं असेल तर आम्हाला त्या ईश्वराचा, त्या देवळाचा, त्या देवळातल्या मूर्तीचा आम्हाला कुठेतरी, जरी ते खरं नसलं, माईक असलं तरीसुद्धा ते आम्हाला गरजेचं असतं. जसं स्वप्नात घडणाऱ्या गोष्टी आम्हाला खऱ्या वाटतात पण त्या खऱ्या नसतात, म्हणजे तेवढ्यापुरती त्याची प्रतीती येते. पण त्या सर्व जेव्हा जाग येते तेव्हा त्या मिथ्या आहेत हे कळतं. मिथ्या म्हणजे ब्रह्मानेच, त्या परब्रह्म सत्यानेच, सत्ने घेतलेली ही वेगवेगळी सोंग आहेत, नामरूप धारण केलेले आहे. त्यामुळे याच्यामध्ये सच्चिदानंद सरी असला तरीसुद्धा नाम आणि रूप हे दोन्ही त्याच्यामध्ये येतं. म्हणून ते सगळं नाही आहे, असत्य आहे असं म्हणून चालत नाही, तर ते मिथ्या आहे. भ्रमकाळी आम्हाला ते खरं वाटतं, पण भ्रम गेल्यानंतर, जे ज्ञान झाल्यानंतर त्यातलं मिथ्यत्व आम्हाला कळतं, तो भ्रम आम्हाला कळतो, त्याला मिथ्या असं म्हणतात. नजरबंदीचे खेळ खेळणारी लोक जशी नाणी निर्माण करतात आणि त्याचा ढीकच्या ढीक तयार करतात, पण ते काही खरं नसतं. तसं असतं तर ते केव्हा श्रीमंत झाले असते. पण ते सर्व मिथ्या असतं. म्हणजे आमच्यावरती ते नजरबंदी करतात, म्हणजेच माईक फासा टाकतात आणि त्यावेळेला ती एवढी नाणी निर्माण झालेली आम्ही बघतो. ते सर्व मिथ्या असतं. तत्क्षणी त्यावेळेला आम्हाला ते मायेची प्रतीती येते, तेव्हा ते आम्हाला खरं वाटतं.
असं असतं तर ते लोक श्रीमंत झाले असते आणि त्यांनी कधीच हे खेळ खेळले नसते. अज्ञानाने दोरीवर सर्पाचा भास होणं हा सुद्धा वेदांतातला अतिशय प्रसिद्ध असा दृष्टांत आहे. म्हणजे दोरी आहे ती रात्री आम्हाला दिसते आणि ती दिसताना आमच्या मनानेच आम्ही ठरवतो, अरे बापरे तो साप आहे वाटतं. बरं तो साप आहे हे मनाशी नुसतं ठरवलं आहे का, नीट बघितलं आहे का, नाही बघितलं. आम्हालाच त्या दोरीचा कुठेतरी मोकळा झालेला हिस्सा दिसतो आणि आम्ही म्हणतो, अरे बापरे ती फणी आहे बरं का, फुत्कारलं त्यांनी आत्ता. ह्या सगळ्या मनाच्या कल्पना असतात. जेव्हा दिवा लावला जातो आणि बघितलं जातं ती दोरी नाही, तो सर्प नाही, ती वेडीवाकडी पडलेली दोरी आहे, त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की हा दोरीवरती झालेला सर्पाचा भास आहे. पण सर्पाचा भास होण्याकरता तिथे दोरीचं अधिष्ठान असणं किंवा दोरी असणं आवश्यक आहे. तसा हा माईक पसाऱ्याचा भास होण्याकरता त्याच्यामागे परब्रह्माचं अधिष्ठान महत्त्वाचं आहे. म्हणून मायेला परब्रह्माचं अधिष्ठान आहे असं म्हटलं जातं. आता मला ऐकावंसं वाटतंय असं कुठेतरी शिष्याला वाटलं असेल ना, म्हणून समर्थ म्हणतात, हां आता त्याला कळायला लागलं आहे, आता तू नीट ऐक असं जेव्हा सांगतात समर्थ, त्यावेळेला तो म्हणतात, हां आता खरं मला काहीतरी थोडं कळायला लागलं बरं का, आता मला ऐकावंसं वाटतं आहे, माझा उद्धार व्हावासा वाटतं आहे, मला मायेचं रूप आता कळतं आहे, मला आत्मज्ञान व्हावं असं वाटतं आहे, स्वस्वरूपी जावं, निजबोध मिळावा, हे सगळं मला वाटतं आहे. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मायेतच येतात. म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, जे वाटतंय, जाणवतंय, भासतंय, हे सगळं मायेचं रूप आहे. आता हे मायेचं रूप आहे म्हणजे कसं मायेचं रूप आहे? या नास्तीसा माया म्हणतात आणि पुन्हा मायेचं रूप आहे असं सांगतात. तेवढ्यापुरतं ते खरं वाटतं म्हणून त्याला माया असं म्हटलेलं आहे. ही नाहीच आहे, पण ती तेवढ्यापुरती सत्य वाटते म्हणून ती मिथ्या आहे. आता ती मिथ्या कशी आहे याचं एक उदाहरण बघूया. अगदी आत्ताचं उदाहरण घेऊ. आमच्या इथे एक गार्डन आहे, खूप मोठी गार्डन आहे. म्हणजे तिथे त्याचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी असं ठरवलं की तिथे पोहण्याचा तलाव बांधूया. कारण तिथे बाकीची सगळी व्यायामाची उपकरणं ठेवलेली होती, पायी चालण्याकरता वॉकिंग ट्रॅक केलेला होता. फक्त तिथे आता काय पोहण्याचा तलाव नव्हता. मग त्यांना असं वाटलं की त्यांनीसुद्धा एक प्रकारचा व्यायाम घडतो. मग पोहण्याचा तलाव बांधण्यासाठी त्यांनी काही लाख रुपये, 5-6 लाख रुपये, मला नक्की किंमत माहिती नाही, फक्त मी उदाहरणादाखल देते, त्यांनी एक 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं, मंजूर केले. मंजूर केल्यावर सगळ्यांना अगदी आनंद झाला की अरे वा, आता तलाव बांधला जाणार इथे, आपल्याला स्विमिंगला इथे येता येईल. घोषणा झाली, सगळं झालं, पण तलाव काही बांधलाच गेला नाही. वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, या पहिल्या अध्यक्षांची टर्म संपली. बरं त्यांनी दुसरे अध्यक्ष तिथे आले. त्यांनी पाहिलं की 5 लाख रुपये तलाव बांधण्याकरता मंजूर करून ठेवलेले आहेत, पण तलाव तर काही दिसत नाही. मग हे पैसे गेले कुठे? ते दुसरे अध्यक्ष आले आणि ते म्हणले, इथे 5 लाख रुपये दिले, तो तलाव कुठे बांधलेला आहे? या गार्डनमध्येच बांधणार आहेत असं वगैरे लिहिलं आहे. त्याच्यावरती ती हाताखालची सर्व मंडळी ती म्हणाले, काय साहेब तुम्ही समजून घ्या ना, काय ते मंजूर केलेले आहेत, हो बांधलं आहे असं समजा, तुम्ही समजायला काय हरकत आहे? म्हणजे जे काय आम्हाला म्हणायचं आहे ते कशाला शब्दांनी सांगायला लावत आहे? ते 3 लाख रुपये, 5 लाख रुपये असेच काहीतरी इकडून तिकडे गेले. या हाताचे त्या हाताला कधी गेले ते कळलंच नाही. मग जे दुसरे अध्यक्ष आले होते त्यांनी असा विचार केला, हे चाललं आहे, हेही काही बरं चाललं आहे की, असंच करायला काही हरकत नाही. म्हणून दुसऱ्या अध्यक्षांनी 3 वर्षानंतर त्या तलावाची दुरुस्ती करण्याकरता आणखीन 5 लाख रुपये दिले.
जे प्रत्यक्षात नव्हताच त्या तलावाची दुरुस्ती करण्याकरता 5,00,000 रुपये मंजूर केले. तेही मंजूर झाले, तेही हातोहाती कसे गेले कळलंच नाही. तिसरे अध्यक्ष आले, त्यांनी पाहिलं अहो तलाव नाही, दुरुस्ती नाही. आता तलावच नव्हता तर त्याची दुरुस्ती कशी होणार? मग हे झालं काय? प्रत्यक्षात काहीच झालं नाही. कागदोपत्री सर्व व्यवस्थित आहे. हे कागदोपत्री सर्व व्यवस्थित आहे, पण प्रत्यक्षात काही नाही. ती माया आहे. वास्तविक माया नावाचं तत्वच अस्तित्वात नाही. माया ही ब्रह्म समजण्यापुरती तात्पुरती स्वीकारलेली संकल्पना आहे. ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचण्यासाठी दिसणाऱ्या जगाचा जे माईक आहे, जे खरं नाहीच आहे, त्याचा निराश करण्यासाठी तात्पुरती स्वीकारलेली संकल्पना आहे. अशा या भ्रमरूप मायेचा निराश झाल्याशिवाय आत्मस्वरूपाचं दर्शन होत नाही. म्हणजे हे जे तिसरे अध्यक्ष आले, त्यांच्या लक्षात आलं की तलावही बांधलेला नाही, दुरुस्तीही झाली नाही. मग आता काय करावं? पुढचे अध्यक्ष येतील, त्यांनी स्वीकारलं तर ठीक आहे, नाही तर आधीचे सगळेच थोडे हुशार होते ते, नाही तर आधीचे सगळेच ह्याच्यात अडकून पडू. त्याच्यापासून ह्याच्यापेक्षा त्यातनं सुटण्याची शक्कल त्यांनी लढवली. आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही बघितलं, तलाव आम्ही बांधला, पण काही ना काही कारणानंतर त्याची दुरुस्तीही केली, पण त्यातलं पाणी तेवढं स्वच्छ आणि शुद्ध राहू शकत नाही. त्यामुळे लोकांना त्यापासून इजा होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की आता तो तलाव बुजवून टाकायचा आणि मुलांना खेळण्यासाठी मैदानच तयार करायचं. म्हणजे तो तलाव जो बांधलाच नाही, ज्याची दुरुस्ती झालीच नाही, तो तलाव बुजवून मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यासाठी त्यांनी पुन्हा 5,00,000 रुपये दिले. आणि जे मुळात मैदान होतं ते मैदान तसंच्या तसं कागदोपत्री दाखवलं. हे जे आहे ना, हे माया आहे. पाण्यावरचं शेवाळं बाजूला काढल्याशिवाय स्वच्छ पाणी दिसत नाही, तसं आहे. मुळात ज्ञान आणि अज्ञान दोन भाग घेतले तर ज्ञानरूपाच्या ठिकाणी अज्ञान अजिबात नसतं. पण अज्ञानाचे दोन भाग आहेत, एक माया, अविद्या. पैकी शुद्ध सत्वगुण विक्षेपशक्ती आणि ज्ञानशक्ती प्राधान्याने असते, ती माया. आणि जिथे आवरणशक्ती आणि मलिन सत्वगुण आणि अविद्या असते, ती अविद्या. म्हणजे आवरण आणि मलिन शक्ती जिथे असते ती अविद्या असते, पण शुद्ध सत्वगुण जिथे असतो आणि विक्षेपशक्ती थोडीशी येते, ज्ञानशक्ती असतेच, प्राधान्याने असते, ती माया असते. असे हे दोन, माया आणि अविद्या, असे दोन भाग इथे केलेले आहेत. हे दोन भाग करत असताना आपल्याला माया म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, कारण आपण माया म्हणजेच अविद्या असंही म्हणतो. आणि भगवद्गीतेमध्ये मायेचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं आहे, दैवी येशाम गुणमयी मम माया दुरत्यया. या मायेला तरून जाणं अवघड आहे, पण तिचा हात धरूनच आपल्याला पुढं जायचं आहे. आणि तिचा हात केव्हा सोडायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. त्यामुळे हे ठरवण्यापूर्वी माया काय आहे हे आपल्याला पक्कं लक्षात आल्याशिवाय आपण त्यातनं बाहेर पडू शकत नाही. माया म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, याचाही विचार आपण पुढे करू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.